नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन ही मिळेल. तर मित्रांनो, गेले काही दिवस जे वातावरण बदल होत आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जी माहिती आम्ही पोहोचवत आहोत, तर ती माहिती आपल्यापर्यंत आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे, पाऊस कोणत्या भागामध्ये त्याचं जी वाटचाल आहे कमी दाबाच्या क्षेत्राची, ती महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये राहणार आहे आणि आज सायंकाळपर्यंत कोणत्या भागामध्ये महाराष्ट्रातील पाऊस पडणार आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश भाग म्हणजेच मुंबई आणि नागपूर लगतील जो काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा ढगांची जी निर्मिती आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मुंबई, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक हा जो भाग आहे, तर या भागामध्ये आपण बघू शकता की काही प्रमाणात ढगांची दाटी झालेली आहे. तर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस हा पडू शकतो. तर आपण बघू शकता मित्रांनो, नागपूर नागपूर लगतील जो काही भाग आहे नांदेडचा आणि नागपूरचा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगांची जी निर्मिती झालेली आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नागपूर लगतील जो चंद्रपूर आणि गोंदियाचा काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तिथे सुद्धा पाऊस होऊ शकतो. तर आपण मुंबई आणि कोल्हापूर, सोलापूर लगतील जो भाग आहे, तर त्या भागात लगतील जो कमी दाबाचं जे बंगालच्या उपमहासागरात जे सर्कल तयार होत आहे, त्या सर्कलचा जो काही भाग जो आहे तो आपल्या महाराष्ट्राच्या काही प्रमुख शहरांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर मुंबई असेल, कोल्हापूर, सोलापूर हा जो भाग आहे, तर या भागामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन पुढील काही तासांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे बंगालच्या उपमहासागरातलं, तर ते क्षेत्र पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रात त्याचा काही परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अंदमान निकोबारच्या जो समुद्र मध्ये जे आपण बघू शकता की त्या भागामध्ये सुद्धा आपल्या भारत देशाच्या दिशेने काही प्रमाणात जो कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे, तर त्याचा काही आपल्या महाराष्ट्रात आणि भारत देशात त्याचा काही परिणाम होणार आहे का, हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. परंतु जे स्थानिक वातावरण तयार होत आहे आणि स्थानिक तयार वातावरण होऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. हवामान विभागही, तर मित्रांनो आपण बघू शकता की जो थायलंड आणि कंबोडियाचा जो हे जे देश आहेत, तर त्या देशामध्ये खूप भयानक परिस्थिती सध्या तरी आहे. कारण तिथे चक्रीवादळ हे पूर्ण सक्रिय झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जो थायलंड आणि कंबोडिया हे जे देश आहेत, तर त्या देशामध्ये पूर्ण चक्रीवादळाने अक्षरशः शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान होत आहे. आणि आपण बघू शकता की बँकॉकचा भाग आहे आणि जो अंदमान निकोबारचा जो भाग आहे, तर त्या भागामध्ये ह्याचा जो काही चक्रीवादळाचा जो काही सर्कल आहे, तो सर्कल आपल्याला पाहायला मिळत आहे की आपल्या बंगालच्या उपमहासागरामध्ये सुद्धा ह्याचा काही परिणाम होऊ शकतो. आणि जे कमी दाबाचं क्षेत्र झालेलं आहे, तर ते कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण पाहणारच आहोत. परंतु जे हे चक्रीवादळ आहे, त्याची जी दिशा आहे ती आपल्या बंगालच्या उपमहासागरात किंवा अंदमान निकोबारच्या सागरी क्षेत्रामध्ये
येऊ शकते का, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यात पुढील काही दिवसांमध्ये जे स्थानिक वातावरण तयार होत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे त्या त्या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो.